विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी आनंदाची बातमी। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या बातमीची वाट बघत होता तीच बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पंतप्रधान पीक विमा योजनेमधील जे काय रखडलेले दावे होते ते आज पूर्णतः मोकळे आणि मंजूर करण्यामध्ये आले। बघा लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विमा रखडला होता, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला। बघा पीक विम्याची घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून गेल्या कित्येक महिन्यापासून झाली होती, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांना भेटला नव्हता। आता डायरेक्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पीक विम्याचे रखडलेले सर्व दावे आता मंजूर करण्यामध्ये आले आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज खुशखबर आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी, बघा 1200 कोटी रुपये एवढा मोठा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केला जात आहे। म्हणजे ही सर्वात मोठी बातमी आहे आणि मोठी खुशखबरच आहे। बघा गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही बातम्या ऐकत आलेला आहात, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता। आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, खुशखबर तर आहे, परंतु बघा एक समस्या देखील निर्माण झाली आहे। आज वितरण होणार, परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। लक्षामध्ये घ्या, आता याचं काय कारण आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही? बघा तुम्हाला माहीत आहे डीबीटीला मर्यादा असतात, डीबीटीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण करता येत नाही। बघा आता या ठिकाणी काही अडचण येत असतात, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आज फक्त थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपयांपेक्षाही जास्त पीक विमा तुम्हाला मिळत आहे। आता 15,000 हा तर कमी पीक विमा आहे, परंतु बघा हा लघु या ठिकाणी खूपच जे लहान या ठिकाणी शेतकरी आहे किंवा खूपच या ठिकाणी मोठे शेतकरी आहे, बघा शेतकऱ्यानुसार हा पीक विमा बदलणार आहे, पिकानुसार हा पीक विमा बदलणार आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 15,000 रुपये एकदम छोट्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे। आणि पीक विमा जमा होण्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज जारी करण्यामध्ये आली। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला। बघा लक्षामध्ये घ्या, आणि पंतप्रधान पीक विमा ही जी काय योजना आहे, बघा गेल्या कित्येक वर्षभरापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नव्हता। आणि जर महत्त्वाचं जर बोलायचं जर झालं तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा तर लवकर शेतकऱ्याला मिळत नाही। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की आज या ठिकाणी या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करायचा। आता बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता किंवा कमी भेटला होता अशा संपूर्ण शेतकरी बांधवांना आता 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की आता 35,000 रुपये पीक विमा कसं काय मिळणार? बघा तर त्याचे कारण देखील सरकारने सांगितलं आहे। तुमच्या लक्षामध्ये असेल शेतकरी बांधवांनो, 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 बघा या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्रामधून वितरित झाला नव्हता। आता तोच पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली आहे असं म्हणायला आता काहीच हरकत या ठिकाणी पडणार नाही। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी पीक विमा गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याला भेटला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता त्या सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी
बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रखडलेले दावे मंजूर करण्यामध्ये आले आणि आता शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर दिली. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आत्ताच पाहिलं असेल, या ठिकाणी आपण सांगितलं आहे काही शेतकऱ्याला 15,000 मिळणार. आता काही शेतकऱ्याला 32,000 रुपये देखील मिळत आहे, काही शेतकऱ्याला 35,000 रुपये मिळत आहे, काही शेतकऱ्याला 18,000 पीक विमा मिळत आहे. आता असं का होत आहे? बघा, पिकानुसार ही रक्कम वेगवेगळी असणार आहे, लक्षामध्ये घ्या. तुमचं पीक जर कापूस असेल तर सर्वाधिक रक्कम तुम्हाला मिळू शकते. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडला असं सांगितलं आहे. आता बघा, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याला कधी पीक विमा येणार? थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आता कोणते ते 14 जिल्हे आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरले आहे याची सुद्धा माहिती सरकारच्या माध्यमातून आज देण्यामध्ये आली आहे. बघा, 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जारी केला जात आहे. आता याद्या सुद्धा सरकारच्या माध्यमातून आले आहे. उद्या देखील पुन्हा या ठिकाणी वितरण होणार आणि शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झाले आहे, बघा, त्यांना या ठिकाणी जास्त रक्कम मिळणार आहे, मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज या ठिकाणी पूर्णतः खुश होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा, थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा केला जात आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला, तुम्हाला माहीत आहे. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला देखील पीक विमा आला, परंतु तुम्हाला पीक विमा आला नाही. आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही आता लक्षपूर्वक चेक करायचं आहे. बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून व कृषी विभागाला सुद्धा दिलेले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला काहीच वेळा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा येणार. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे, लक्षात ठेवा. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळणार आहे. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील मिळणार आहे. बघा, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. काल काही शेतकऱ्याला 50,000 आला, काही शेतकऱ्याला 49, तर काही शेतकऱ्याला 52,000 अशी रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाली आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा एकच मुद्दा आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार लक्षामध्ये घ्या. या फक्त 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यामध्ये येत असल्याचं सरकारने सांगितलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे. शेतकऱ्याला वाटत होतं पीक विमा 10,000 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारपासून बघा, या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून वितरण झालं नव्हतं, ते वितरण आज या ठिकाणी आजच्या टायमिंगला होत आहे. आणि बघा, 50,000 रुपयापासून 35,000 रुपयांपर्यंत पात्र शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत आहे. आता कोणकोणत्या पिकाला हा पीक विमा मिळत आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता बघा, तुमच्या शेती पिकाचे 2022, 2023 आणि 2024मध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर बघा, त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी आता जारी केली आहे. जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विम्यामध्ये आढळली आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा मिळणार का, कसं चेक करायचं लक्षामध्ये घ्या. बघा, यादी महत्त्वाची आहे. यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल, तुम्हाला इथून मागे गेल्या 3 वर्षापासून पीक विमा भेटला नसेल, तर सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला
आणि तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा भेटणार आहे. आता बघा यादी सुद्धा आपण या ठिकाणी अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बघा ज्वारी, बाजरी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला आहे, असं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं आहे. 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे हे समजेल. बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा सोडावा असे आदेश या ठिकाणी दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यामध्ये येत आहे. बघा काल या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करा असे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आले आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले याची सुद्धा माहिती आपण अगदी काही सेकंदामध्ये पाहणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देण्यामध्ये आली. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जाणार नाही, कारण मागच्या वेळी जो काय पीक विमा आला होता तो अनेक शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता. बघा त्यामुळे सरकारने प्राधान्याने या 12 बँकांची निवड केली आहे. आता या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आता फक्त काहीच मिनिटं लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकामध्ये तुमचे अकाउंट उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं आता समोर आलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे देखील सांगण्यामध्ये आले. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जातोय. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. बघा पीक विम्यासाठी निवडलेल्या बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली. बघा यादी तुमच्या समोर आहे शेतकरी बांधवांनो. ह्याच त्या बँका आहेत ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, 12 बँकांची यादी सरकारने दिली. जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक. बघा ह्या महत्त्वाच्या बँका आहेत. त्यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुम्ही पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याची बातमी नक्कीच या ठिकाणी ऐकली असतील. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेण्याचा निर्णय घेतला, त्यांनी चुकीचा फॉर्म भरला, अशा शेतकऱ्याला अजिबात पीक विमा भेटणार नाही. आता लक्षामध्ये घ्या कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता त्या जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली आहे. बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा अजिबात मिळणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आतमध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो. बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय, कोणते ते 14 जिल्हे आहेत तुमच्या समोर आहे शेतकरी बांधवांनो. बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला जिल्हा, त्यानंतर येतोय नांदेड जिल्हा, त्यानंतर वाशिम जिल्हा. बघा तिसऱ्या क्रमांकाचा आहे वाशिम जिल्हा. तुम्ही वाशिममधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठे खुशखबर आहे. त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा, त्यानंतर लातूर. हो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले.
आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला बीड जिल्हा, त्यानंतर बुलढाणा. हो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ जमा होणार. त्यानंतर जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. हो शेतकरी बांधवांनो, हेच ते 14 जिल्हे ज्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. आता या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? बघा, जर नाव आलं नसेल तर चिंता करू नका. पुढील आठवड्यामध्ये पुन्हा या ठिकाणी पीक विमा वितरण होणार आणि जेव्हा वितरण होते सर्वात प्रथम यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येते. त्यामुळे जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवर आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.